टॉप 5च्या लढतीला इथून मात्र सुरुवात होते. आपण पाहता पहिल्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं क्वालिफाय झाली होती पलसदरी ही टीम. दीपक 11 पलसदरी ही टीम मात्र पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय झाली होती आणि दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलो तर नागोटना ही टीम क्वालिफाय झाली होती आणि त्यांच्यामध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन ओव्हरची मॅच असेल. पहिला चेंडू बॅटला ब्रश करून पाठीमागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला होता. त्या ठिकाणी आपण पाहतो झेल ड्रॉप झाला. पहिल्या चेंडूवरती खऱ्या अर्थानं विकेट देखील मिळाली असती परंतु झेल ड्रॉप झाला आणि तिथून पाहायला गेलं तर एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. एक धाव आली आहे पहिल्या चेंडूवरती. एका धावेनं स्वतःचा संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपन झालाय. स्कोरर या स्कोरर पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. हा चांगला चेंडू अगदी उचली घेणारा चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. साहिल गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिल्या चेंडूवरती सिंगल. दुसरा चेंडू अगदी पाहायला गेलं तर एकही धाव मात्र आपल्याला पाहायला मिळत नाहीये म्हणजे डॉट बॉल आला. चांगली गोलंदाजी साहिलची नागोटना टीम कडनं खऱ्या अर्थानं पहिलं षटक घेऊन आला. 2 षटकांची मॅच आपण पाहताय. क्वालिफाय मॅच डिसायडर मॅच इथून आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल अवांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. 2 धाव फलकावरती इथून पाहायला मिळतात. पलसदरी टीम दीपक 11 पलसदरी टीम या नावानं खऱ्या अर्थानं आज ही टीम खेळताना आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहताय फलंदाज प्रमोद स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहताय. यावेळी पाठीमागच्या दिशेने फटका सजवायचा होता. फ्लाइंग स्लिपला क्षेत्ररक्षण चांगलं झालं. फेकी थोडीशी वाईट. एक धाव कंप्लीट झाली. पुनश्च एका धावेसाठी संघर्ष मैदानामध्ये करावा लागते. संघर्षाची लढाई खऱ्या अर्थाने इथून आपल्याला या दोन्ही टीमच्या दरम्यान पाहायला मिळेल कारण की अगदी ड्यू फॅक्टर आलाय. अशा परिस्थितीमध्ये मोठे फटके येत नाहीयेत. थोडेसे त्रासदायक असं फलंदाजी करणं परंतु त्या सर्व गोष्टी अगदी बाजूला सारून इथून चांगली कामगिरी तुम्हाला करायची. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3. नेक्स्ट बॉल पुनश्च साहिलचा सागरसाठी. यावेळी फिरून मारण्याचा प्रयत्न पुनश्च त्याच रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला परंतु पुनश्च डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न अपयशी ठरला जातोय. 4 धाव फलकावरती. एक धाव महत्वपूर्ण आहे. धावांचा उच्चांक तुम्हाला गाठावा लागेल. धावा या धाव फलकावरती येणं गरजेचं आहे. हा फटका चांगला आहे. ब्लाइंड स्ट्रोक केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. वीकेंड एरिया आहे. डीप स्क्वेअर लेगच्या पलीकडे हा आलाय चौकार. फलंदाज प्रमोदच्या बॅटमधून. थँक्यू डीजे थँक्यू. हा चौकार आलाय आणि या चौकाराने धावसंख्या आता जाऊन पोहोचल्या 8 वरती. पहिल्या षटकातील एक चेंडूचा खेळ अद्यापही बाकी आहे. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. बॅटला ब्रश करून पाठीमागे चेंडू चाललाय. शॉट फाईन लेग मध्ये. चांगली फिल्डिंग. षटक क्रमांक पहिला या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत संघाची 8 धावा. एक चौकार आला आपण पाहत आहे.
प्रमोदच्या बाट मधून 8 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक आता इथून प्रगतीपथावरती असणार आहे. शेवटच्या षटकामध्ये किती धावा येणार हे पाहावं लागणार आहे. शेवटच्या षटकामध्ये जर का धावा आल्या, धावाचा आलेख जर का वाढला गेला तर टोटल आणि टार्गेट खऱ्या अर्थानं चांगलं पाहायला मिळेल. चला, पलसदरी टीम साठी कॅश प्राइज आले. चौकार हॅट्रिक साठी 1000 रुपये आणि विकेट षटकार हॅट्रिक साठी 2000 रुपये प्रभाकरजी देशमुख यांच्या माध्यमातून दोन्ही टीम साठी खऱ्या अर्थानं आता हे कॅश पलसदरी टीम साठी कॅश प्राइज आलाय. नागोडणे टीम आपला 12वा प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित नाहीये. धावांची किंवा कोणताही गोंधळ झाला, समाधान दुसरं षटक घेऊन आलाय. आउटसाइड लेग स्टंप, व्हाईट बॉल, 9 धावा धावफलकावरती. तुमचा 12वा प्रतिनिधी असणं फार गरजेचं आहे, कारण की स्कोरर देखील माणूसच आहे, त्याच्याकडनं देखील चुका होऊ शकतात. अशा वेळी तुम्ही कोणताही निर्णय घेऊन आमच्याकडे आलात, मग तुमचं कोणतंही आम्ही ऐकून घेणार नाही. कारण की आपल्याकडे वैयक्तिक पारितोषिक देखील आहेत. जर तुमची नावच आमच्यापर्यंत पोहोचली नाहीत तर ते वैयक्तिक पारितोषिक देखील कदाचित एका गुणाने देखील तुमच्या खेळाडूच्या हातातून ते निसटेल. फिरून मारण्याचा प्रयत्न, पाठीमागे हा फटका सजवायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. महेशने हा बॉल तेज सर्रार अगदी रफ्तार या चेंडूवरती पाहायला मिळाली. डॉट बॉल आला. 9 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये धावा येणं फार अपेक्षित असेल पलसदरी टीमला. दीपक 11 पलसदरी टीम. हा फटका जोरकास खेचायचा होता. मिस टायमिंग आहे. हवेमध्ये क्षेत्ररक्षक अगदी चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो, तोपर्यंत दोन्ही फलंदाज अगदी सहजरित्या 2 धावा इथून कंप्लीट करतात. 2 धावा कंप्लीट झाला. 2 धावांना धावफलक जाऊन पोहोचला 11 वरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती. मयतचं नागोटणे टीम अगदी फार दूरवरचा प्रवास करून खऱ्या अर्थाने इथपर्यंत पोहोचली. 2 धावा इथून कंप्लीट झालात. ऑन साइडला हा फटका टर्न केला. गॅप फार मोठी आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षणचं कौतुक करायला हवं, ज्याचा एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळालं. तोपर्यंत आपण पाहतो 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. आपण चेक करूया त्या ठिकाणी. चौकार आहे. ओके, चौकार दिला अंपायरने. 4 धावा आल्या. 4 धावेने धावफलक आपण पाहत आहे जाऊन पोहोचत आहे ते 15 या अंकावरती. हा, नितीन पवार साठी खऱ्या अर्थानं आमच्या मापदी साहेबांकडनं ही सूचना आहे. आमच्याकडे सर्व टेक्नॉलॉजी आहे, आम्ही चेक करू, तुम्ही बाहेरनं आवाज देऊ नका. मापदी साहेब तुम्हाला सूचना करतायत पाठीमागून. चौकार 15 धावा धावफलकावरती. केटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण चेक करण्यात आलं. आमच्या अजिंक्य पवार टेक्निकल रूम मधनं खऱ्या अर्थानं फार चांगलं वर्क त्यांचं आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे मात्र पुनश्च मिसफील्ड होती आहे. थोडपर्यंत पाहतोय आपण सहजरित्या अगदी 3 धावा इथून कंप्लीट झालात. 18 धावा धावफलकावरती. चांगली टोटल आता खऱ्या अर्थानं म्हणावी लागेल पलसदरी टीम कडून, कारण
2 चेंडूचा अद्याप खेळ बाकी 18 धावा धाव फलकावरती. सागर आणि प्रमोद इथे मात्र चुकी गेली यष्टीरक्षकाकडून. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे लॉंग स्टॉप मधून आलाय. चौकार. हा फटका चांगला आहे. एकसा कव्हरला चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षकानं चुकी केली आहे. तोपर्यंत चेंडू झालाय फरार. सीमा रेषा पार. चौकार. थँक्यू डीजे थँक्यू. धावसंख्या आपण पाहतो 26. टार्गेट असेल 27 धावसंख्येचं. चला या लगेच बाहेर नागुटणे टीम पलेझरी टीम आपण मैदानामध्ये लगेच एंटर व्हा आणि आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. खऱ्या अर्थानं आमच्या केटीसी लाईव्हचं आमचे कॅमेरामन श्रवण डायरे जबरदस्त कॅमेरा वर्क केटीसी लाईव्हचं आपण पाहताय, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रत्येक चेंडू अगदी कॅप्चर केला जातो. शेवटपर्यंत त्यांची नजर अगदी कॅमेरामध्ये तो चेंडू कैद केला जात आहे. जबरदस्त कॅमेरा बघ. गेले 4 रात्रीमध्ये अप्रतिम मेहनत त्यांच्या माध्यमातून घेतली जाते. चला नेक्स्ट मॅच मोपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये निंबोडे दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी या. मोपाडा टीमचे कॅप्टन आणि निंबोडे टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचे. कोणताही विलंब न करता लगेच या आपण. चला पलेझरी टीम आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचे. पलेझरी टीम नितीन पवार आणि संपूर्ण कंपनी 26 धावा झाल्यात. 27 चं टार्गेट आहे. 27 धावसंख्येचं टार्गेट असणार आहे ते म्हणजे नागुडणे टीम समोर. चला आपले फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवा. एमडी आणि पवार दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चला मोपाडा टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. निंबोडी टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस साठी या लगेच. निंबोडी टीम चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. चला टॉस करून घेऊया. आमचे उमेश यांच्या हस्ते आपण टॉस करणार आहोत. विलास मापदी ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पाण्याची सुविधा या संपूर्ण मॅच साठी करण्यात आली. पाणी म्हणजे जीवन आहे आणि महत्वपूर्ण खऱ्या अर्थानं काम ज्यांच्या माध्यमातून आपण पाहताय जी बजावली गेली आहे, ज्यांनी खऱ्या अर्थानं पुण्याचं काम. पाणी म्हणजे जीवन आणि ते पुण्याचं काम खऱ्या अर्थानं आमचे विलास मापदे यांच्याकडनं करण्यात आलंय. त्यांच्या हातचे या ठिकाणी टॉस केला जातोय. निंबोडी टीमनं टॉस जिंकलाय. जोरदार अपील करण्यात आली आहे. अंपायरकडे या ठिकाणी दाद मागितली जाते. वेगवान पद्धतीचा चेंडू खऱ्या अर्थानं पहिला डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आहे. गोलंदाज ओमकार या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहताय पहिला चेंडू त्यांना निर्धाव फेकला.
वेगवान पद्धतीचा आज चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल घेऊन पुनश्च ओमकार गोलंदाजी ट्रॅक वरती 27 धावसंख्येचा बचाव करत असताना समोर आपण पाहताय महेशला हा मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. एलिव्हेशन नाहीये, फटका फसलाय. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक कॅरी झाली आहे झेल. पहिला विकेट, पहिला आद्रा. नागोडने टीमला फलंदाज बाद होतो महेश. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर मात्र मोठा फटका कन्वर्ट करायच्या नादामध्ये महेश हा फलंदाज बाद झाला आणि तिसऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झाला रोहिदास. त्याच्या विरोधामध्ये देखील डॉट बॉल, अगदी ऑफ कटर चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर चेंडू अगदी आतमध्ये आला आणि इथून डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. 3 चेंडू आतापर्यंत झालेत, एकही धाव खर्च केले नाहीये. एक विकेट त्यानं मिळवला. चांगली गोलंदाजी साकारतो खऱ्या अर्थानं ओमकार हा गोलंदाज आपल्याला पलसदरी टीम कडनं. दीपक 11 ओमकार टीम, दीपक 11 पलसदरी टीम आपल्याला पाहायला मिळतीये. हा फटका दर्जेदार, ताकदीचा वापर, चेंडू हवाई सफर, षटकार. अगदी स्टँड अँड डिस्पॅच शॉर्ट बॉल होता, त्याच्यावरती हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. या ठिकाणी आपण पाहतो चुकी घडली पाठीमार्गे. नितीन पवार चेंडू मागे धावतात तोपर्यंत कंप्लीट होतील 2 धावा प्लस व्हाईट बॉल. 3 धावा धावफलकावरती, म्हणजे एकंदरीत आता संघ जाऊन पोहोचलाय 9 वरती. 27चं टार्गेट आहे. पहिल्या 3 चेंडूंवरती धावा येत नव्हत्या, परंतु 4थ्या चेंडूवरती षटकार आला रोहिदासच्या बॅटमधून. त्यानंतर मात्र गोलंदाजानं चुकी केली, व्हाईट बॉल फेकला, त्याच्यावरती आल्या 2 धावा. एकंदरीत संघाची धावसंख्या झाली 9. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. टार्गेट आहे 27चं. हा चांगला चेंडू, हा चांगला चेंडू, ही चांगली लाईन आहे. गोल्डन स्पॉट वरती चेंडू पिचिंग झाला, त्यानंतर चेंडू डिलिव्हर्ड अगदी यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेला आणि इथून डॉट बॉल आला. शेवटचा चेंडू बाकी आहे. अगदी पहिल्या षटकामधील 9 धावा धावफलकावरती आहेत. रोहिदास स्ट्रायकिंग एन वरती, नॉन स्ट्रायक एन वरती आपल्याला पाहायला मिळतोय मच्छिंद्र. इथून या दोन्ही फलंदाजांना खऱ्या अर्थानं ही संघाला सावरण्याचं काम मात्र करायचं. फुलालेंचा चेंडू ऑन साइडला, हा फटका अगदी खोदून काढला. एकच धाव या चेंडूवरती देखील पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचल्या आपण पाहताय 10. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1/10 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. उर्वरित 6 चेंडू बनवायचे 17 धावा. गोलंदाज कोणता वापरला जाईल, ज्याच्याकडे ती गुणवत्ता असणार आहे, ज्याच्याकडे ती क्षमता असणार आहे. 6 चेंडू 17 धावांचा बचाव करत असताना आणि खऱ्या अर्थानं मच्छिंद्र ज्यांना अद्यापपर्यंत पाहायला गेलं तर एकही चेंडूचा खेळ मात्र फेस केला नाहीये, तो अद्यापही नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. परंतु रोहिदासचा जर विचार करायला गेलो तर त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. नागोटने टीम फार दूरवरचा प्रवास करून इथपर्यंत आले. टॉप 5 मध्ये आपण पाहतो खेळत असताना त्यांना आपण पाहायला मिळतात. इथून मात्र जिंकलात तर अगदी टॉप 3 मध्ये तुमचा प्रवेश निश्चित आहे. इथून मात्र पराभूत जरी झाला तरी किमान एक ट्रॉफी तुम्हाला लागू आहे, परंतु प्रत्येकाचं स्वप्न असतं
आणि प्रत्येकाचं स्वप्न देखील राहिलं आहे की वरनाई चषक 2024 वरती आमचं नाव मात्र कोरावं, आमचं नाव खऱ्या अर्थानं कोरलं जावं, हेच प्रत्येकाचं स्वप्न आहे. आणि ते स्वप्न घेऊन खऱ्या अर्थानं प्रत्येक जण या टुर्नामेंटमध्ये उतरला. पहिला चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप आपल्याला पाहायला मिळतंय. लाईन चेक केली त्यानंतर मात्र डिसिजन आला, व्हाईट बॉल अंपायर सांगतात. व्हाईट बॉल आलाय. 6 चेंडू आता 16 धाब्यांची गरज आहे. पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज किरण पवार ज्यानं मात्र व्हाईट फेकलाय. 6 चेंडू आता 16ची गरज आहे. एक एक चेंडू निर्णायक आहे, खऱ्या अर्थानं महत्वपूर्ण चेंडू या एक एक आपल्याला इथून पाहायला मिळेल. सहा चेंडू 16 धाब्यांची गरज. किरण पवार इथे खेचून मारलाय, फटका जाईल सीमारेषा पलीकडे षटकारासाठी रोहिदाच्या बाटमधून. 5 चेंडू आणि आता 10 धाब्यांची गरज आहे. 17 धावा धाव फलकावरती. 5 चेंडू 10 धाब्यांची गरज. प्रत्येक चेंडूवरती दुहेरी पद्धतीची धाव इथून हवी आहे ती नागोटने टीमला, परंतु रोहिदास अगदी आक्रमक बॅटिंग मैदानामध्ये साकारतं. पुनश्च मोठा फटका कन्वर्ट करायच्या नादामध्ये इथून आपण पाहताय आणखीन एक आव्हांतर चेंडू इथून पाहायला मिळतं. 5 चेंडू 9 धाब्यांची गरज. आता प्रेशर खऱ्या अर्थानं गोलंदाजावरती आहे. जिथे पहिल्या 6 चेंडूंमध्ये प्रेशर फलंदाजी करणाऱ्या टीमवरती होता, रोहिदास वरती होता, परंतु पहिल्याच चेंडूवरती षटकार आला, 2 अव्वंतर चेंडू आले आणि जो प्रेशर होता तो मात्र आता हटला गेला. हा आणखीन एक मोठा फटका सीमारेषेच्या पलीकडे, हा दुसरा षटकार आणि विजय आणि पराजय मधलं अंतर आता अगदी कमी केलंय. 4 चेंडू आणि आता 3 धाब्यांची गरज. हा चांगला चेंडू. आता 3 चेंडू आणि बनवायच्या 3 धावा. 3 चेंडू 3 धाब्यांची गरज. डॉट बॉलची गरज आहे, तो डॉट बॉल आलाय. 3 चेंडू 3 धाब्यांची गरज आहे. चांगली गोलंदाजी साकारावी लागेल फलंदाजी टीम कडनं. पुनश्च कमी गतीने टाकला होता, पीक केलाय, अगदी साइड स्क्रीन वरती जाऊन चेंडू आदळलाय. हा विजय षटकार आलाय फलंदाज रोहिदाच्या बाट मधून आणि ते मात्र टॉप 3 मध्ये प्रवेश दाखल केलाय तो नागितने टीमनं. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट रोहिदास आणि त्याला मॅन ऑफ द मॅच